नमस्कार. कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज गोंदावले चैतन्योपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर आणि रामनामाची गोडी लावणारी आहेत. शिवाय राम कसा आपल्याला सापडेल, प्रपंचात राम कसा शोधावा, या सर्वांची उत्तरे आपल्याला या प्रवचनांमध्ये मिळतील. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शिवाय भविष्यामध्ये आपल्याला आणि इतर कोणत्या कथा ऐकायला आवडतील हेही मला कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. आपण सुरू करूया. प्रवचन क्रमांक 211 ते 220. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 211. मला कुणाचे दुःख पाहवत नाही. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे, या 3 गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसऱ्याला मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कोणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी 1,00,000 रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारेन आणि स्वतःच्या भ्रमाने किंवा श्रमाने 4 आणे मिळवून पोट भरीन. मला आवडते की एक लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे. हे करायला कोण तयार आहे? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही. मी जरी जास्त गरिबांचा आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसऱ्याकरता निस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही. व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे, मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक. मी पुढे असा असो व नसो, जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टांचा मोबदला रामरायाच तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. तात्पर्य: माझा असा अनुभव आहे की जो मनुष्य आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 212. श्रीराम जय राम जय जय राम. राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती. जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे. हा आहे नियम म्हणून मी सांगतो राखावा नेम. निस्वार्थी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. बाह्य मीपणाने जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे घाताला सुरुवात झाली. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनावर. राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती. साधनी सावधान जाण हेच साधकांचे मुख्य लक्षण. बाह्यवेशाने कसाही नटला, जगाला भुलविता झाला जरी तरी जोवरी नाही चित्त स्थिर, कसा पावेल रघुवीर. आजवर केल्या गोष्टी फार भल्या बुऱ्या असतील जाण, त्याचा न करावा विचार, पुढे असावे खबरदार. मानावी परस्त्री माते समान, दुसऱ्याचे न पहावे उणेपण. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान.
प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती असावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. असा करा काही नेम, जेणे जवळ येईल राम. प्रपंचाची धरिता कास, दुःखाची पावे खास. प्रपंच हाच आधार, प्रपंचावीण निराधार. ऐसी होईल ज्याची वृत्ती, समाधान न ये त्याचे हाती. तुम्ही सुज्ञ भाविक जाण, एवढे ऐकावे माझे वचन. दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनांची संगती. भावे धरिता रघुपती, सर्व संकटे दूर जाती. वृत्ती असावी खंबीर, ज्याचा आधार रघुवीर. दुर्जनांचे ऐसे मन, पाषाणास न फुटे द्रवजाण. तैसे प्रपंची इच्छी जो सुख, जे आजवर कोणास न मिळाले देख. प्रपंचाचे दुःख जाण, ते मी पण असल्याची खूण जाण. जगात वर्तावे, घरात असावे, व्यवहारात व प्रपंचात वागावे, परीन कोठे गुंतावे. फार दिवसांचा वृक्ष झाला, घरातील घडामोडी दिसती त्याला. जैसे तो न सोडी आपले स्थान, तैसे वागावे आता आपण. ज्याचे घरी रामाचा वास, तेणे न राहावे कधी उदास. सदा राखावे समाधान, मुखी भगवंताचे नाम. आता प्रेम ठेवा नामी, कृपा करील चक्रपाणी. आता करा चित्त स्थिर, हृदयी धरा रघुवीर. रामा वाचून न आणावा विचार, हाच माझा आशीर्वाद. तात्पर्य: जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 213. श्रीराम जय राम जय जय राम. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ. आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत, हे वाक्य समजावे. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो, म्हणून आपले चुकते. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते. आता आघाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली. पण मुंबई जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले. त्या गृहस्थाला नाही तसे वाटले. वशिष्ठांनी रामाला सांगितले की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी आणि निस्संग राहा. मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, असे निस्संग आहे. ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कुणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक, मी करता असे मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झाले. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण, ते अखंड करावे. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका अधिक करावा तितके तितके समाधान अधिक असते. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयीही प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा, देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचे व्हावे. राम ठेवील तसे समाधानाने राहावे. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे, तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे. सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही असे समजणे म्हणजे ईश्वर अर्पण करणे आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाही तर दुःखी होऊ. धान्यातले दगड, माती, पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावे. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच आहे. तात्पर्य: रामा, सर्व तुझेच आहे, तू देशील ते घेईन, अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होते. श्रीराम जय राम जय जय राम.
प्रवचन क्रमांक 214. श्रीराम जय राम जय जय राम. आनंद कशामुळे मिळतो? सृष्टी शून्यापासून निर्माण झाली. आपली ही मूळ स्थिती तीच आहे. म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावे. पण ते आपल्या हातून होत नाही. कर्म करीतच राहावे असे वाटते. प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो. पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही तर काय उपयोग? याकरिता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे. आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करीतच नाही. नोकरी नको आणि खायला हवे, हे कसे शक्य आहे? खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधीतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय. मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्याला आनंदात बिघाड येतो. याकरिता आपल्या इच्छेविरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही इकडे पाहावे. याला एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे. कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट निवडावी ही बुद्धीच ठेवू नये. जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे. महत्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले असे म्हणावे. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लागते. मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणे त्यामुळे आनंदात बिघाड येतो. तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो. होते जाते ही सर्व भगवंताच्या इच्छेने होते. हे मनाने पक्के ठरवल्यावर मग विनाकारण काळजी का करावी? दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असतानाही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचाच लाभ होतो, आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचित समजावे. भगवंतासाठी एकच दान खरे आहे, आणि ते म्हणजे आत्मदान होय. सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचाच एक प्रकार आहे. तात्पर्य: वाणीने नाम घ्यावे व मनाने स्मरण करावे, आणि या दोन्हीचा मेळ असावा. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 215. श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या मीचे स्वरूप आनंदमय आहे. इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही. ती इच्छाच नाहीशी करणे यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल. याकरिता वासनाक्षय कशाने होईल ते पाहावे. कशात सुख आहे, कशाची कास धरावी इकडे लक्ष द्यावे. खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे. भगवंता, तुझ्या वाचून माझे कोणी नाही हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी तितके दुःखच पदरात येते. विषय सुख न मागताही येते, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचे? माझ्या मागे राम आहे असे म्हटले म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची भीती वाटत नाही. नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग सावधच राहिल्यासारखे आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो. इतकेच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात. याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही, पण काल आपण जे केले ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही. हाच मुख्य फरक आहे. आपण दिवाळीच्या दिवसाचा आनंदाचा दिवस करतो. हे जर खरे तर तसा तो आपण नेहमीच का करू नये? आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात असावे, आणि त्याकरिता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो. मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावे? भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व पटत नाही किंवा वाटतही नाही. भगवंताचे स्वरूप मुळीच आनंदमय आहे.
असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो, याला कारण भगवंताला प्रगट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहे, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा. म्हणजे या मीचे स्वरूपही आनंदमय असल्याचे प्रत्ययाला येईल. अशी परमात्म्याची ओळख करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे. आणि परमात्म्यात विलीन होणे हेच जीवनाचे सर्वस्व होय. तात्पर्य: ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 216. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी कसा सांगायला कोण असणार. अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पाहावा. भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते. म्हणजे सर्वच चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो. एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल? आपले स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही. म्हणजे सर्व ठिकाणी एकभाव झाला तिथे दुःखाचे कारणच नाही. तिथे सर्वच आनंद असतो. त्याचप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात. तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला. समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले. आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही. म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच गुरु आज्ञाप्रमाणे वागावे. आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो. त्याचप्रमाणे गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते. एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्यापासून राहणार नाही. त्याचप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले. पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊन तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते. आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही. एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींची जास्त आरास करतो. आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते. आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच. भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच असे मानावे. आपण आईबापांवर, नवरा बायकोवर, मुलांवर, नातेवाईकांवर, शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही. आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशी करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? तात्पर्य: परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे हे दृष्टी ठेवून नामस्मरण करावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 217. श्रीराम जय राम जय जय राम. वासनेला कसे जिंकता येईल? कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःचा अनुभव आल्यापासून ज्ञान सार्थकी लागले असे होत नाही. पोथी ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच पोथी खरी कळली असे म्हणावे. पोथीत सांगितलेले ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे तर त्याचा खरा उपयोग. म्हणूनच सर्व प्रचितींमध्ये आत्मप्रचिती ही उत्तम होय. ज्या भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान नसले तरी त्याला मिळवायचे काहीच उरत नाही. जो शब्दज्ञानाच्या मागेला जातो त्याचा अभिमान बळावतो. जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असे नाही. अज्ञानी माणसालाही अभिमान असतो परंतु तो घालवणे सोपे असते. सद्गुरूला शरण जा म्हणले तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल, त्याला शंका येणार नाही.
काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत, पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी आपले घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसे खरे, तसे कोणत्याही साधनात वासना बाळगून किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाचीच करायला, तिला मारायला देवाचे स्मरण पाहिजे. भगवंताचे होणे हे माझे या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसऱ्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचे होता येते. आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन आपण परत येतो. लोक जसे समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावे. आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहतात. त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपणच पाहावे. तो आपला रोग आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे आहे, हे ध्यानात ठेवावे. म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्यावेळी आकाशातून बर्फ पडते त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असते, पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते. त्याचप्रमाणे वासनाही सूक्ष्म आणि लवचिक आहे. आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो. मग ती काढणे फार कठीण आहे. भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून घ्यावयाची सत्व काढतात, त्याप्रमाणे विषयांची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताचीच वासना होय. तात्पर्य: वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 218. श्रीराम जय राम जय जय राम. देहच मी हा भ्रम आहे. आपण कोण, आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे. ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे खास. माझा देह म्हणल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का? देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाळला तर मी वाळलो असे म्हणतो ही चूक. हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणूनच मी सुखदुःख अनुभवू लागलो. दुःख नको, सुख हवे असे मला वाटते. याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्यस्वरूप रूपच असायला पाहिजे. नदीच्या पात्रातले पाणी आणि तेथून भांड्यात आणलेले पाणी दोन्ही एकच. पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते. तसे सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेले जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती. एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टराची मदत आणि इतर अशा अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही. त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे. एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वरवर खोडून काम होत नाही. त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे. तद्वतच संसाररूपी वृक्षाला आपण अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे की तो अभिमान नष्ट केला पाहिजे. मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारण मी करता असे मानतो. कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना होय. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याशी अशी खरी श्रद्धा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते. किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे. हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट चालते. खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतीला शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनाने परमात्म्याचे चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया. दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा.
तात्पर्य: नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 219. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचा आनंद हा निरुपाधिक असतो. प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही, पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे. तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळते. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तो खरा आनंद कसा? जगण्यामध्ये काही आनंद नसला पाहिजे. जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते? वास्तविक आपण अशाकरिता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख. दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे, तोपर्यंतच असतो. त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वतच असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तुरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधान होय. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावे, रामाला आठवावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे, राम माझे मन शुद्ध कर. रामा माझे मन शुद्ध कर. देहबुद्धी येऊ देऊ नको. तुझे चरण, तुझे हास्य मला सदा पाहू दे. तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव. रामाला प्रेमाने आळवून रामा परमानंदरूप आहे असे जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदाने असावे. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 220. श्रीराम जय राम जय जय राम. रूपाची ओळख नामानेच होते. नुसत्या शास्त्र पठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चितच श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्मा स्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधने नसून भक्ती हे साध्य आहे. कर्ममार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशोबात मन अडकून जाते. म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये मनात्मविचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ती केव्हा फसवेल याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझे मतच एवढे खरे असे धरून जो चालतो. ज्ञानी मनुष्य जगताला मायाकर्म मानतो, म्हणजेच जगत मिथ्या आहे असे तो समजतो.
परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर ते जगत त्याच्यामध्ये असलेच पाहिजे. म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. सृष्टीमधले सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही. कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचे रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे. कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल. कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही. तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे. तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताचीच आहेत. पण रूपाची ओळख नामानेच होते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते. म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय. आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय. तात्पर्य: भगवंताची रूपे जेथून येतात तेथेच नामाचे वास्तव्य आहे. श्रीराम जय राम, जय जय राम.